नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्याला त्या विषयाची प्रश्नपत्रिका पाठवता येईल. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 8वी हिंदीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका अभ्यासायला घेऊ. यालाच आकारिक चाचणी असंही म्हणतात. इयत्ता 8वी हिंदी आकारिक चाचणी, गुण 20, वेळ 1 तास. आपल्या हिंदीच्या पाठ्यपुस्तकातली पहिले इकाईमधील अर्धे पाठ या प्रथम घटक चाचणीसाठी विचारले गेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न, कृति पूर्ण करो. कवि मातृभूमि के प्रति अर्पित करना चाहता है, मन और देह. ये 2 चीज़ें लिखनी है. ब भाग, एक शब्द में उत्तर लिखो. कवि की जिह्वा पर इसके गीत हो, मातृभूमि. मातृभूमि के सपूत, श्री रामकृष्ण. 3, मातृभूमि के चरणों में इसे नवाना है, शीश. 4, मातृभूमि के चरण धोने वाला, समुद्र. या पद्धतीने आपण एका वाक्यात उत्तरे लिहायची. प्रश्न दुसरा बघा, रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. 1, जरूर इसके पीछे कोई मकसद होगा. 2, सो मैं इन्हें भुनवा कर खा गई. 3, तुम ही मेरे राज्य की सच्ची उत्तराधिकारी हो. 4, इसे तुम अपने पास रखो, 5 साल बाद मांगूंगा. ब भाग, परिणाम लिखो. दूसरी राजकुमारी का संदूकची में दाने रखने का परिणाम, दाने सड़ गए. दूसरा, सभी के उत्तर सुनकर राजा पर हुआ परिणाम, राजा को बड़ी निराशा हुई. त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा, प्रवाह तालिका पूर्ण करा 2 गुणांसाठी. 1, मनुष्य में प्रशुत्व से भिन्नता दर्शाने वाली बातें. 4 बातें लिखनी है आपको. पहली बात है, मनुष्य में संयम है. 2, दूसरे के प्रति समवेदना है. 3, श्रद्धा है. और 4, तप त्याग है. अगला प्रश्न ब भाग, उत्तर लिखो. 2 अंकों के लिए. 1, मनुष्य को नाखूनों की जरूरत तब थी. जवाब, जब मनुष्य जंगली था, जीवन रक्षा के लिए नाखून उसके अस्त्र होते थे. दूसरा, मनुष्य की चरितार्थता इन बातों में है. उत्तर, मनुष्य की चरितार्थता मैत्री और त्याग इन बातों में है. प्रश्न चौथा, निम्न विराम चिन्हों का नाम लिखिए 2 अंकों के लिए. 1, पूर्ण विराम. दूसरा है प्रश्न सूचक चिन्ह. तीसरा चिन्ह है योजक चिन्ह. और चौथा है निर्देशक चिन्ह. ब भाग, निम्न शब्दों के लिंग पहचान कर लिखो. आत्मा स्त्रीलिंग, नाखून पुल्लिंग, पुस्तक स्त्रीलिंग, बादल पुल्लिंग. क भाग, निम्न शब्दों के विलोम शब्द लिखिए. गांव शहर, रात दिन, पशुता मनुष्यता, प्रश्न उत्तर. ड भाग, निम्नलिखित शब्दों के पर्यायवाची शब्द लिखिए. शहर नगर, वर्ष साल, दिल हृदय, राजा नृप. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीची हिंदी विषयाची आकारिक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी.
यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. थँक्यू.